उपस्थित सर्व शिवसैनिक कामगार बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसानंतर कामगार सेनेचा असा कार्यक्रम होतो आहे आणि अरविंद आपण बोललात त्याच्याप्रमाणे आपल्या अध्यक्षतेखाली हा पहिलाच कार्यक्रम आहे. शुभेच्छा तर आहेतच, पण आशीर्वाद वगैरे म्हटलं का जरा मी जेवढे केस राहिले ते पिकल्यासारखे वाटतात. तेवढा मी काय मोठा नाहीये, पण एक नक्की की पहिल्या दिवसापासून शिवसेना आणि भारतीय कामगार सेनेचा इतिहास आणि शिवसेनेची वाटचाल पाहणाऱ्यातला मी एक आहे. आणि साहजिकच आहे, कामगार सेनेला किती 55 वर्ष झाली, म्हणजे शिवसेनेला 56 आणि कामगार सेनेला 55. एवढी जुनी आपली ही संघटना आहे आणि तरी तरुण आहे. 55 वर्ष 56 वर्ष अशी डोळ्यासमोरनं जरी निघून गेली असली तरी सरता सरत नाहीत. दत्ताजी आठवतात, सगळेच आठवतात. दत्ताजी म्हटल्यानंतर दत्ताजींना किती जण आपल्यापैकी भेटले असतील आणि त्यांचा प्रेमाचा प्रसाद किती लोकांनी अनुभवला असेल, आहेत ना इकडे. पण माणूस काहीतरी वेगळा होता. काही बोलले तरी लोक रागवायचे नाहीत आणि आपल्यालाही माहिती असायचं की यांचा राग हा लटका राग आहे. पण अशी निष्ठावंत माणसं हे आत्ताच्या जमान्यात तुम्ही तर आहातच, पण तसं पाहिलं तर त्या सगळ्या पिढीतल्या लोकांना आपण काय देऊ शकलो होतो? मुळामध्ये ते काही घेण्यासाठी आलेच नव्हते, ते देण्यासाठीच आले होते. अनेक म्हणजे दत्ताजींनी केवळ कामगार सेना सांभाळली अशातला भाग नाही. शिवसेनेचा एक म्हणजे ती मुलूक मैदानी तोफ कशाला म्हणतात ते दत्ताजींची भाषणे ज्यांनी ज्यांनी ऐकलेत त्यांनाच समजू शकेल. करत करत इथपर्यंत आलो. त्यावेळेचे कामगार कायदे, युनियन्स, तेव्हाच्या युनियनच्या मारामाऱ्या, गेट मीटिंग्स, मग पोलिसांचे लाठीमार, अटक सत्र, मग केसेस, हे सगळं माहिती आपल्याला. त्यावेळेला वेगळं होतं. युनियन म्हणजे तुझी की माझी याच्यावरनं मारामारी व्हायची. आता तशा युनियनच्या एकमेकातल्या मारामार संपल्या, कारण सरकारच युनियन संपवायला लागलं. हा जो काय घातक पायंडा पडतोय तो फार वाईट आहे. म्हणजे आता सचिन तुम्ही जे काय सांगितलं, कॉन्ट्रॅक्टरच नेते बनायला लागले. म्हणजे सरकारच असं की कॉन्ट्रॅक्टरचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा. ठीक आहे, प्रत्येकाचे दिवस असतात. आपले दिवस मी गेलेत असं म्हणूच शकत नाही ना. आणायचेच. त्यावेळेला जो काय आपण प्रसाद देऊ तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. शिवसेना प्रमुखांनी जे एक सांगितलं होतं मागे, आता आहे 1 मे आला, आपली सभा आहे मोठी. कामगार दिन, महाराष्ट्र दिन, मग जय जवान जय किसान, आणि त्याच्यात शिवसेना प्रमुखांनी एक जोड दिली होती, जय कामगार. जय जवान जय किसान जय कामगार. कारण तुम्ही देश घडवत असतात, आम्ही नुसतं भोगत असतो. जे जे नेते तिकडे बसलेत त्यांच्यापैकी खरोखर किती जणांनी कामगाराचं जीवन जगलेलं आहे की ज्यांना कामगारांच्या हालअपेष्टा माहिती आहेत, हा एक मोठा प्रश्न आहे. पण तो कोणी विचारतच नाही. मग अरविंद तुम्ही जे सांगितलं तसं घडतं. एअर कंडिशन त्या ऑफिसमध्ये बसून कॅबिनेट मीटिंग घ्यायच्या आणि उद्योगपतींना धार्जिण्याचे कायदे बदलायचे. मग त्या मंत्र्याचा कधी कामगाराशी जर संबंध आलाच तर एसी बिघडलं तर तो जो काय काम करायला तेवढाच कामगार त्याला माहितीये. पण तो एसी रिपेअर करणारा कामगार पण जो घाम गाळत असतो त्याचं मोल त्याला कळतच नाही. तुम्ही गेल्या 1 तारखेला गेल्या 1 मेला मोर्चा काढलात, आणखीन एक हिसका दाखवायचा आहे. नुसता अशा हिसक्याने काय होणार नाही. मोर्चे तर निघतात, पण पूर्वी सरकार सुद्धा संवेदनशील असायला पाहिजे. जे आपले शिवसेना प्रमुख, आपलं तेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा ते बोलले होते की
आता आपलं सरकार आहे म्हणजे 95 साली मोर्चे येतील, पण मोर्चे आल्यानंतर पोलिसांकरवी ते अडवायचे नाहीत. ज्या खात्याबद्दल मोर्चा असेल त्या खात्याचा मंत्री 6व्या मजल्यावरनं खाली उतरून त्या मोर्चाला सामोरं जायला पाहिजे. ही संवेदनशीलता राहिली कुठे आता? आंदोलनं करण्याची मुळामध्ये वेळ का यावी? मला आठवत आहे तुम्ही जे कायदे म्हणतायत ते अटलजींच्या वेळेपासूनचा त्यांचा प्रयत्न होता. मग तेव्हा साहिब सिंग वर्मा होते, यशवंत सिन्हा होते, हे सगळे. पण त्याच्यात सुद्धा काय होतं, अटलजींनी खास करून ह्या मंत्र्यांना वेगवेगळ्या वेळेला, कारण वेगवेगळ्या वेळेला ते मंत्री होते, मातोश्री होती पाठवलं, जाकर बाला साहब से मिलो और सलाह मशवरा करो, उनकी राय क्या है पूछ कर आओ. आणि मी स्वतः साक्ष, त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यात एक काय आहे मला कळतच नाही. संपूर्ण देश, आता तर जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्या आपल्याला असलेला आपला देश, आणि त्यांचं गणित असं आहे की या देशात साधारणतः 60% कामगार हा संघटित आहे, बाकीचं सगळं असंघटित आहे. मुद्दा होता कुठे की तुम्ही जे आता म्हटलात ना कॉन्ट्रॅक्ट लेबर, म्हणजे वापरा आणि फेका. मी त्यांना म्हटलं 60% जर का आपलं क्षेत्र हे संघटित असेल तर कोणतेही क्षेत्र संघटित असणं चांगलं की असंघटित असणं चांगलं याचा पहिला विचार करा. आणि 7% हा जर का विषय असेल तर मग आपला औद्योगिक चेहरा हा असंघटित असलेला शेतकरी का नाही होऊ शकत? संघटित म्हणजे आपले उद्योगपती, ते आल्यानंतर तुम्ही उठून उभे का राहतात? फालतू 60% कामगारांचा उद्योगपती आहे असं नाहीये. आपण आता जे काही बघतो आहोत, आजचा हे सगळे कामगार विषयक असल्यानंतर आत्ताचं जे सरकार आहे ते दिल्लीचं असेल आणि दुर्दैवाने महाराष्ट्राचं आहे. हे महाराष्ट्राचं काम गार करणारं सरकार आहे. बघा ना कुठेच उद्योगधंदे. म्हणजे येता येता मला एक माहिती मिळाली, आपलं सरकार असताना किती उद्योग आपण आणले होते, किती गुंतवणूक आणली होती, किती आणली होती? जवळपास 25च्या वरती मोठे उद्योग 2-2.5 वर्षामध्ये, आणि 2.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणत होतो. काही आणली, त्यातले बरेचसे उद्योग सगळे यांनी पळवले, बाजू म्हणजे डोळ्यात देखत पळून नेले, ओरबाडून नेले. तरी शेपट्या घालून आत बसणारे बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत. हे बाळासाहेबांचे विचार, ज्या शिवसेनेचा जन्मच मुळी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी झाला, त्या भूमिपुत्राच्या वरती अन्याय करून येऊ घातलेले उद्योगधंदे हे बाजूला आपल्या स्वतःच्या राज्यात नेत आहेत, तरी शेपट्यांच्या आत. हे कसले बाळासाहेबांचे विचार? आणि येताना जी मला माहिती मिळाली ती खरी का खोटी बघा तुम्ही. ट्विट आहेत, काही दिवसांपूर्वी एक ट्विट होतं, आताचे जे काही निरुद्योग मंत्री आहेत ते आणि उपमुख्यमंत्री कुठल्या तैवान का कुठल्या हाँगकाँगच्या कंपन्यांबरोबर त्यांनी करारमध्ये MOU केले होते, सामंजस्य करार. कोणते करार? आपण जे बूट घालतो ना जोडे, ते ब्रँडेड असतात, पण बऱ्याचशा कंपन्या बाहेरून ते बनवून घेतात आणि मग त्याच्यात लेबल मारतात. तर ते जे काय बनवणारे होते ती गुंतवणूक आपल्याकडे किती 2300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार म्हणून फोटो काढले. आणि आज आता कळलं की ती जोडे बनवणारी कंपनी सुद्धा तामिळनाडूमध्ये गेली. हे बसले जोडे पुसत आणि जोडे बनवतात तिकडे. तुम्ही नुसते जोडेच पुसत बसा. म्हणजे जोडे पुसायची नुसती लायकी असलेली लोक राज्य करतायत. महाराष्ट्राचं होणार काय? ठीक आहे, मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काय करता येणं शक्य होतं ते मी केलं. ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा तो सूड आणि बदला घ्यायचा असतो, घेणारच. पण अरविंद सावंत सुद्धा मंत्री असताना जो कायदा आता तिकडे बनलेला आहे, 12 तासाची ड्युटी, कंत्राटी कामगार, एक उद्योगधंदे बाहेर जात चाललेले आहेत. संपूर्ण जे काय धोरण आहे ते उद्योग पाहिजे, त्याच्याबद्दल नाहीये. कारण उद्योगधंदेच नसतील तर जे मी काय म्हणत होतो की घरं पेटवणं सोपं असतं, पण घरातली चूल कशी पेटणार, ती घरातली चूल पेटवण्यासाठी उद्योगधंदे पाहिजेत. पण ते कोणत्या प्रकारचे पाहिजेत? कामगारांना सुद्धा किती प्रकारे तुम्ही छळणार आहात? शेवटी मशीन हा एक वेगळा भाग असतो, मशीन सुद्धा बिघडतं. मग जिती जाती माणसं त्यांचा माणूस म्हणून तुम्ही कधी विचार करणार आहात की नाही, की नुसतंच कामगार म्हणून वाटेल तसं त्याला वापरणार?
शिवसेना सत्तेत असल्यानंतर काय होतं काय होत नाही. अरविंद असताना तिकडे हा काळा कायदा हा रोखला होता. मी मुख्यमंत्री असताना कायदा रोखला होता. आम्ही दोघंही त्या सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर हा काळा कायदा आणला. मग नुकसान कोणाचं झालं? माझं झालं, अरविंदचं झालं का कामगारांचं झालं, राज्याचं झालं, देशाचं झालं, कोणाचं झालं? अरविंदचं सुद्धा कौतुक एवढ्यासाठी करायला पाहिजे जसं मी एका क्षणामध्ये वर्षा सोडलं आणि मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. आणि ज्या वेळेला मला लक्षात आलं होतं की हे भाजपवाले काहीतरी गडबड करतायत, मी अरविंदना फोन करून सांगितलं, अरविंद मंत्री होते, अरविंद राजीनामा द्या. येस सर. का माझं काय चुकलं, मी काय केलं, मी काय करू, असं नाही. फोन ठेवला, राजीनामा देऊन आला. ही अशी माणसं, ही शिवसेना प्रमुखांनी घडवलेली माणसं. आता सुद्धा जो काही वाद चाललाय, रण पेटवलं जाते बारसूवरून, काय आहे नेमकं? उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होतं. हो दिलं होतं, मी कुठे नाही म्हटलं. पण मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्ही काय करणार होतो आणि काय करत होतो. मग जर मी पत्र दिलं होतं तर 2.5-3 वर्षामध्ये पोलिसांकरवी तो प्रकल्प राबवला का नव्हता? मी का जोर जबरदस्ती केली नव्हती? बरं, बारसूबद्दल तर मी बोलतोच, बोलेनच, आत्ताच बोलेन. पण उद्धव ठाकरेंचं एवढं तुम्ही ऐकता आहात, मग सरकार का पाडलं? तो सुद्धा गद्दारी करून. आरेचा निर्णय का फिरवलात? कांजूरचा निर्णय का फिरवलात? बुलेट ट्रेनची जागा, जी आपली सोन्यासारखी जागा आहे, जी आपण थांबवली होती, कारण तिकडे मोठं आर्थिक केंद्र करायचंय, मग तिकडे उद्योगधंदे येणार नव्हते. बुलेट ट्रेन जरूर आणा, पण तुमच्यापैकी किती जण रोज उठून बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन संध्याकाळी परत येणार मला सांगा? मग कोणासाठी बुलेट ट्रेन करताय? पण माझं आपलं सरकार पाडलं, कारण हे सगळे मी अडवून ठेवले ते विषय, जे माझ्या राज्याच्या मुळावरती येणारे विषय आहेत ते मी अडवले होते आणि याच्या पुढे सुद्धा अडवेन. तिकडे करोना सेंटर उभं केलं होतं, ते नाही बघितलं. ते फक्त सरकार पाडून पहिलं ते घशात घालून टाकलं बुलेट ट्रेनवाल्यांच्या. मग बारसूबद्दल माझी जी भूमिका होती, नाणारबद्दलची माझी भूमिका होती, ती माझी भूमिका नाही, तिथल्या लोकांची भूमिका होती. नाणारबद्दल सुद्धा विरोध का केला आपण? तर काही वर्षांपूर्वी मला आठवते, राजापूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. सभा होती मोठी, आणि त्या सभेत व्यासपीठावरती काही लोक येऊन भेटले मला आणि त्यांनी नाणारच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी आम्हाला साथ द्या, सोबत द्या म्हणून सांगितलं. मी त्यांच्याशी बोललो, त्यांचं ऐकून घेतलं आणि मग आपण त्या विरोधाला उतरलो. कारण पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प माझ्याकडे नको, अजिबात नको. तो प्रकल्प आपण नाकारला. मग मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतनं सतत, मी असं नाही म्हणत की दलाल त्यांचे, की चांगला प्रकल्प आहे, बाकीकडे पण रिफायनरी होत आहेत, शुद्धीकरण कारखाना आहे. म्हटलं तुमचा शुद्धीकरण कारखाना मोठा आहे, दुसऱ्या पक्षातले लोक शुद्ध करून घेतात, तो कारखाना मोठा आहे, आणखी ना कशाला शुद्धीकरण कारखाना पाहिजे? नाही बघा, एवढ्या लोकांना रोजगार मिळेल. मग मी विचार असा केला की जर काय खरं असेल तर बघूया काय. म्हणून एक प्राथमिक अहवाल घेतला की कुठे आपण आणू शकतो. कारण तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, नाणारच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो की जिथे कुठे ह्याचं स्वागत होत असेल तिथे हा प्रकल्प जरूर न्यावा. अगदी महाराष्ट्रात सुद्धा त्याचं कुठे स्वागत होत असेल जरूर लावा रिफायनरी. मग ही बारसूची जागा समोर आली आणि मग मला असं सांगण्यात आलं की इकडे बरीचशी जागा मोकळी आहे, बाकीची जी काही लोकवस्ती आहे त्यांनी सुद्धा हे ठराव मंजूर केलेले आहेत. म्हटलं ठीक आहे, असं असेल तर पहिलं तिकडे विचारा ही जागा चालते का. आता झालं असं की हे सरकार पाडण्याच्या त्या अवधीमध्ये मला वाटतं वरून लगेच ओके आला, आणि ओके आल्यानंतर पोलीस घरात घुसून केसेस टाकून, म्हणजे मला कळतच नाही, एखाद्याच्या हिताची गोष्ट त्याचं टाळकं फोडून का सांगतायत की यार तुझ्या टाळक्यात घुसत कसं नाही, मार लाठी, की हा तुझ्या भल्याचा प्रकल्प आहे. जर हिताचा प्रकल्प असेल, भल्याचा प्रकल्प असेल तर जोर जबरदस्ती करण्याची वेळ काय यावी. जे मी ठरवलं होतं ते आज सुद्धा या सरकारने करायला काय हरकत आहे. जे मी ठरवलं होतं मुख्यमंत्री म्हणून की एकदा वरून त्यांच्याकडनं ठीक आहे की इकडे लागू शकते रिफायनरी, की झाल्यानंतर प्रत्यक्ष काय आहे, कारण त्याच्यावरती नाणारमध्ये आक्षेप घेतला गेला होता. आपल्याकडे सुद्धा याआधी स्टरलाइट होतं, दाऊ होता, प्रकल्प गेले ते गेले, कुठे गेले माहिती नाही. दाऊवरती तर वारकरी उतरले होते.
पण त्या प्रकल्पाबद्दल समज गैरसमज जे काही असेल ते लोकांसमोर ठेवा ना. जसं असं समजा तुम्ही सगळे गावकरी आहात आणि तुम्हाला मी त्या ह्यांना सांगितलं असं प्रेझेंटेशन द्या, तुमचे प्रश्न थेट त्यांना विचारा, त्यांची उत्तरं थेट तुम्ही ऐका आणि मग तुमचं जर का पटलं, तुम्हाला जर मंजूर असेल तर मग बारसूला रिफायनरी करायचं, हे आपल्या सरकारचं धोरण होतं. एवढं पारदर्शक पारदर्शक पारदर्शक, मग आणा ना पारदर्शकता. चांगले प्रकल्प तुम्हाला कायद्याच्या जबरदस्तीने आणि पोलिसांची मदत घेऊन तुम्ही तिथल्या माता भगिनींना सुद्धा फरफटवून नेतायत, लोकांना अटका करतायत आणि सांगते की तुमचं चांगलं. मग आम्ही काय बोललो की हे विकासाच्या आड येतात. काय विकासाच्या आड? मी सांगितलं ना किती गुंतवणूक आणली, किती प्रकल्प आणले. एअरबसचा प्रकल्प तो का नाही येत? बल्क ड्रग्सचा होता तो का नाही आला? अगदी वेदांत फॉक्सकॉन तो 12 तासाचा एक भाग सोडत ते बघितलं असतं आपण इकडे काय करायचं ते, पण तो का नाही आणला तिकडे? म्हणजे चांगले जे काही प्रकल्प होते आणि येऊ शकत होते ते तिकडे पाठवून दिले आणि मोदीजींनी सांगितले ह्याच्यावर मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देऊ. तो हा प्रकल्प. या प्रकल्पाबद्दल सत्य काय आहे ते लोकांना कळलंच पाहिजे. ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे असं म्हणतात, पण ती ग्रीन रिफायनरी असेल तर मग मारझोड कशाला करताय? जर तुमच्यामध्ये जर एवढा असेल ना आत्मविश्वास असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांची तर हिंमतच नाही. त्यांनी पूजा झाली असेल तर जनतेच्या समोर जावं. हो, कारण सगळीकडे हे असताना हे रजेवर जातात, स्वतःच्या शेतात फिरतात, किती स्ट्रॉबेरी किती लागली, हे किती लागलं, ते किती लागलं. तुमचं ठीक आहे, तिकडचे लोक जी काय पेटलेत. मग कोकणामध्ये आपण पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला, त्याच्यात पुढे का नाही करत? जेपी एअरपोर्ट हा नाही म्हटलं तर लटकला होताच ना. आपलं सरकार आल्यानंतर पाठपुरावा करून घेतला ना. मग विकासाच्या आड कुठे आलो? अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अगदी निसंकोचपणाने उद्योग आहेत ना महाराष्ट्रामध्ये, उद्योगधंदे आहेत म्हणून तर महाराष्ट्र हे नाही म्हटलं तरी एका वरच्या पातळीवरती गेलेलं आहे, म्हणून तो वरती नेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कष्टकरी लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये कामगार आहेत, शेतकरी आहेत. हे काय असेच नाही त्यांच्या घरात काय पैशाचा पाऊस नाही पडत. पण ही जी काय रिफायनरी आणू इच्छित आहेत बारसूमध्ये, जागा निश्चित ठीक आहे, मी दिलंच होतं पत्र, पण ते प्रकल्प लोकांना दाखवा, काय आहे ते सांगा, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्या, त्यांच्या मनातले संशय सगळे दूर करा आणि पहिल्या प्रथम रोजगार 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 उपलब्ध जो होणार आहे तो घरातल्याला खरोखर तिकडे रोजगार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नाही, कायमस्वरूपी मिळणार आहे की नाही हे पहिले त्यांना सांगा. आणि त्याच्यात आणखीन एक वेगळा विषय जो आहे तो वेगळाच आहे. एखादा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर जमीन भूसंपादन करायचं असतं आणि भूसंपादन करताना जो मूळ मालक जो असतो त्याला ती किंमत द्यावी लागते. अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुद्धा विरोध होता. हे आत्ता बसले त्याला त्या परिसरात कोण ओळखत पण नव्हते. मी त्यांच्याबरोबर गेलो होतो तिकडे संभाजीनगर जालना परिसरामध्ये आणि बघितलं तिकडे खरोखर कागदावरती जिकडे ओसाड जमीन दाखवले तिकडे मोसंबीनी लगडलेली झाडं होती आणि तो शेतकरी एकतर रडत माझ्या पायावरती कोसळला. मला म्हणे साहेब करू काय, हे माझी सगळं हिरोगार सगळं ही बाग आहे, ही रस्त्यात जाणार आणि पलीकडनं रस्ता जाऊ शकतो पण तिकडनं नाही तर माझ्या बागेतनं जातोय. मग त्यांची बैठक मी इकडे घेतली मुंबईमध्ये, ऑफिसर्स बोलवले, सगळं म्हटलं हा मार्ग असा इकडे जो आहे त्यांची जर असेल तर इथून बाजूने जाऊ शकत नाही का? जाऊ शकतो. मग म्हटलं का नाही नेत? काही जणांची मागणी होती आम्हाला अधिक मोबदला पाहिजे, म्हटलं देऊ शकत नाही का? देऊ शकतो. मग का नाही देत? पण हे विषय आपण सोडवलेले आहेत. मग तसाच हा विषय का नाही सोडवला जात? रिफायनरी 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 नक्की रिफायनरी आणखीन कुठे लागलेल्या आहेत तिकडचे तुम्ही नेऊन दाखवा ना लोकांना रिफायनरी. अरे बाबा तुझा समज जो आहे तो गैरसमज आहे. बघ रिफायनरी आल्यानंतर तिथल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालंय. एका झाडाला एका आंब्याच्या ऐवजी 5-5 आंबे यायला लागलेत. हे दाखवा ना तुम्ही नेऊन. पण ते काही करायचं नाही, म्हणजे चिरडून नुसतं कोणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन असंच म्हणायला लागतंय. कोणाची सुपारी तुम्ही घेताय? सुपाऱ्या घेऊन नुसते प्रकल्प लोकांचं न ऐकता लादायचे. जमीन आमची आणि इमले तुमची. आणि मूळ मालकाचं सुद्धा जे सांगत होतो नाडारमध्ये जे घडलं तेच इकडे घडले. मूळ आपले मालक वेगळेच, त्यांच्याकडनं मध्ये दलालांनी जागा घेतल्या आणि आता जी काय भरपाई मिळणार ती या दलालांना मिळणार. आणि त्यांनी होकार दिल्यानंतर बघा सगळ्यांचा होकार आहे.
माझी योजना अशी होती की तुम्ही ती योजना जाहीर केल्यानंतर मग जमीन खरेदी विक्रीचं तुम्ही त्यांना मंजुरी आहे तोपर्यंत त्यांना सांगायचं जरा थांबा, इकडे आम्ही काहीतरी प्रकल्प आणतोय, तुमच्या मंजुरीनंतर तुमची मंजुरी असेल तर आणि तरच तो आम्ही पुढे नेणार आहोत. पण आधी सगळं विकून लोणी ओरबाडून मोकळे आणि आता दडपशाही सुरू झालेली. ह्याच्यावरती उत्तर एकच आहे. उल्लेख आपण करतो, सगळं बघतो. जसं शेतकऱ्यांच्या वरती एक तो कायदा आणल्यानंतर ते सगळे शेतकरी रस्त्यावरती उतरले. किती काळ रस्त्यावरती होते? जवळपास वर्षभर. ऊन वारा कडाक्याची थंडी, 600-700 त्याच्यात मृत्युमुखी पडले. करोनाची साथ त्याच्यामध्ये. नाही हटले नाहीत, रस्त्यावरती बसले. मेलो तरी 72. पण हा कायदा आम्ही लागू होऊ देणार नाही. शेतकरी रस्त्यावरती उतरतो. आणि आजपर्यंत जगामध्ये जिथे जिथे क्रांती म्हणून जी काय झालेली आहे ती कामगार आणि शेतकऱ्यांनीच केलेली आहे. ती नेत्यांनी केलेली नाही. आज तुम्ही आलात, आम्ही तुमच्या सोबत आहोत, म्हणजे काय करायचं आपण? म्हणजे करणार काय नेमकं? तुमची तयारी आहे का? जर हा काळा कायदा जोर जबरदस्ती तुमची घरं उद्ध्वस्त करत असेल तर घर तर उद्ध्वस्त करतोच आहे, पण ह्याला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आणि हा खाली उतरत नाही तोपर्यंत मी रस्त्यावरून हटणार नाही. ही तयारी असेल तर पुढच्या गोष्टी करा. आणि हे असं काही नाही की आपल्याकडेच घडतंय. मध्ये मी एका सभेत उदाहरण दिलं होतं ते इस्रायलचं. पण आपल्याकडे जो एक काय प्रकार करण्याचा चाललेला आहे प्रयत्न की पूर्ण आता न्याय व्यवस्थाच ते त्यांच्या अंमलाखाली घ्यायला मागतायत. न्यायवृंद, सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती नेमण्यासाठी सुद्धा आम्हाला अधिकार पाहिजे. सुदैवाने जे न्यायमूर्ती बसलेत ते कडक आहेत म्हणून त्यांचं आत्ताचं हे फिसकटलेलं आहे. पण एकदा काय न्यायमूर्ती ते नेमायला लागले का मग न्यायालयात जायचं कशासाठी? न्याय मागायचा कोणाकडे? आणि असाच प्रयत्न इस्रायलमध्ये होत होता. त्यांचे पंतप्रधान नेत्यानाहू त्यांनी पण तो एक कायदा आणण्याचा प्रयत्न केला की न्यायालयाचा निकाल आम्ही बदलू शकतो, आणखीन काय काय करू शकतो. तमाम इस्रायल रस्त्यावरती उतरलं. लाखो लोक रस्त्यावरती उतरले. नुसते इस्रायलमधलेच लोक नाही तर परदेशामध्ये सुद्धा इस्रायली दूतावासातली लोक ही संपावरती गेली. पंतप्रधान बाहेर पडू शकत नव्हते, एवढा संपूर्ण जनसागर तिकडे रस्त्यावरती उतरला होता त्यांच्या विरोधामध्ये. ते बाहेर चालले होते, त्यांना बोर्ड दाखवण्यात आले, जाते जा, परत येऊच नका. आणि तिथले त्यावेळेचे ज्या काही सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया टीव्हीवरती बघत होतो मी, त्यांचं म्हणणं होतं हे आमच्यासाठी नाही, आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे. हे या देशामध्ये लोकशाही जगली पाहिजे, देशामध्ये सर्वसामान्य माणसाचा आवाज ऐकला गेला पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत. आज हा आवाज आपल्याकडे दाबला जात असेल आणि आपण जर का विचारलं का रे तू नाही जरा घसा बसलाय, अरे घसा बसलेला नाही, तुझा गळा दाबलाय जरा. ही तयारी जर का असेल तर मग 55 वर्ष, 56 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष दत्ताजींची आठवण, यांची आठवण, त्यांची आठवण, त्याला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर मग त्यांनी त्यावेळेला केलं, आता ते त्यांनी करायचं त्यावेळेला ते करून गेले म्हणून आपण इथपर्यंत आलो. ह्याच्या पुढचं तुम्हाला आम्हाला करायचंय. आपलं धनुष्यबाण त्यांनी चोरल्यानंतर मी मशाल निशाणी उगाच नाही घेतली. ती एक ती धगधगती आग आहे, अंधार जाळून टाकणार, अन्याय जाळून टाकणारी ती आपली निशाणी आहे. हा अन्याय आहे आणि हा अन्याय मी जाळून टाकणारच. अगदी मला असं वाटतं ते हुतात्मा स्मारकात सुद्धा त्यांच्या हातात काय हा योगायोग असेल. त्यावेळेला मी हा नव्हता विचार केला. पण शेतकरी, जय जवान जय किसान, कामगार सगळे जर का हातात मशाल घेऊन जाणार असेल तर ते पुतळे नुसते त्यांचे नाही आहेत, पुतळे आपले आहेत, कामगारांचे आहेत, शेतकऱ्यांचा आहे तो पुतळा, त्याचं ते प्रतिनिधी आहेत. आणि त्यांच्या हातात जर का मशाल नसेल आणि तुमच्या हातात जर का मशाल नसेल तर सत्कारात नुसती शाल घेऊन मी काय करू? शिवसेना प्रमुखांनी जे आपल्या मनामध्ये भिनवलेलं आहे, अन्यायावरती हल्ला करायचा, लाथ मारायची, ढोंगावरती लाथ मारायची, ती जर का तयारी आणि जिद्द असेल तर आणि तरच भारतीय कामगार सेनेला अर्थ आहे, शिवसेनेला अर्थ आहे. नाहीतर कामगार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला तुमचं सगळ्यांचं कौतुक आहेच. कारण मी जे जाहीर सभेत सांगतो तेच इकडे सांगतोय की प्रलोभनं ही दाखवली जात आहेत, ही काही काळापुरती आहेत. आज तर मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही भाषण देण्यापलीकडे, पण तरी देखील तुम्ही आहात सोबत, तरी सुद्धा तुम्ही सोबत आहात. कारण ह्याला नातं म्हणतात.
हे जेव्हा नातं जोडलं जातं ना, त्या नात्यामध्ये प्रलोभनं कोणी किती दाखवली तरी त्याला काही अर्थ नसतो. हे अजून ते विसरलेले आहेत. हे ते विसरलेले आहेत. आणि ही माणसं जी काही जोडलेली आहेत, ही माणसं, ही तुम्ही माझ्यासोबत राहिलात, ही यांची सगळ्यांची पुण्य आहे. माझे आजोबा आहेत, बाळासाहेब आहेत, दत्ताजी आहेत, मा आहे, सगळे आहेत. आपले सारे सारे कामगार सुद्धा ज्यांचे काही वेळेला चळवळीमध्ये बळी गेले असतील, त्यांची घरं उद्ध्वस्त झाली असतील, त्यांनी त्या वेळेला सांडलेल्या रक्ताची आठवण ठेवा आणि मग कामगाराच्या हिताचं कंकण हातामध्ये बांधा. जय हिंद, जय महाराष्ट्र.